दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना दार. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रुती सचिन मेस्त्री या वहिनींना आता आपण भेटूया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भोलेनाथ सोसायटी, सावरकर नगर, ठाणे पश्चिम या ठिकाणी या वहिनी राहतात. आजच्या भागात काय होणार तेही बघूया. मेस्त्री कुटुंब वाट बघताय आणि लवकरच काहे दिया परदेश, किती सुंदर मालिका आहे. झी मराठीवरती या मालिकेचं आपण स्वागत केलं. मराठी मुलगी अमराठी घरामध्ये जाते आणि मग काय होतं किंवा त्यामधल्या एकंदरीत वातावरणात किंवा असं एकमेकांशी लग्न करायचा निर्णय झाल्यानंतर घरातल्यांची काय मानसिकता असते आणि त्याचबरोबर कसं ते स्वीकारलं जातं. झी मराठीवरची ही मालिका असली तरीसुद्धा महाराष्ट्रात कितीतरी घरांमध्ये अशा पद्धतीने लग्न झाल्यानंतर सुद्धा अनेक संसार सुखाने नांदतायत. प्रेम, माणसाकडे माणूस म्हणून बघणं आणि माणसांवरती प्रेम करत राहणं, अशाच वर प्रकाशझोत टाकणारी ही मालिका. आणि आता अशाच महाराष्ट्रातल्या काही घरांना आपण भेटणार आहोत. कारण SMS सुरू झाले की अशाच पद्धतीची स्टोरी आमचीसुद्धा आहे. तेव्हा नेमकं कशा पद्धतीने ते लग्न झालेलं आहे आणि कशा पद्धतीने सुखाने ते संसार करतायत हे बघण्यासाठी होम मिनिस्टरचा पुढचा टप्पा लवकरच सुरू होतो आहे. त्याही टप्प्याचं स्वागत करूया. आशीर्वाद द्या. भेटूया मेस्त्री कुटुंबाला. आजी नमस्कार. आजी नमस्कार. नमस्कार. इकडे म्हणजे डायरेक्ट घरात जायचा माणूस. नमस्कार. 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 सगळीकडेच दिसत आहेत. नमस्कार. आधी लक्ष्मी येऊ द्यात भरपूर. द्या. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद माऊली. आता घ्या उखाणा. आकाशात चमकतो हिरा, अंगठीत चमकतो तारा, सचिनरावांचे नाव घेते, बांदेकर आले घरा, तोची दिवाळी दसरा. वा 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 वा. आकाशात चमकतो हिरा, तारा, आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा, सचिनरावांचे नाव घेते, बांदेकर आले घरा, तोची दिवाळी दसरा. म्हणजे मी चुकीचं बोललो होतो. पण इथे हा आनंद खरा ते जास्त महत्वाचं आहे. धन्यवाद माऊली. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी 2 मुलं. नमस्कार. हे माझे पप्पा. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. नळन. नमस्कार. 2 नंबरचे काका. नमस्कार. 4 नंबरचे काका. नमस्कार. ही माझी भाऊज आहे. नमस्कार. शेजारच्या काकी आणि माझी मैत्रीण आणि माझा भाचा. अरे वा वा वा. नमस्कार. सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. 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 तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण भिवंडीला, ब्राह्मणाळी. कसं होतं बालपण? बालपण एकदम छान. आम्ही दोघंच भाऊ बहीण होते. बाबांची मी खूप लाडकी पहिल्यापासून आतापर्यंत तेवढीच लाडकी आहे. हो. हा, कारण एक मुलगा आणि एक मुलगी, त्याच्यामुळे आईचा लेक आणि बाबांची मुलगी लाडकी. असं असतं म्हणजे आमच्याकडे तसं आहे. म्हणजे तुमच्याकडे काय वाटे घातले होते? नाही हो, वाटे नाही घातले. हे काय नवीनच आहे. मी आज आई बाबा काय करायचे तुमचे? बाबांचा बिझनेस होता. भिवंडीला जे कारखाने कपडा बनतो, लूम्स, त्याचे ते मशीन असतात ना, ते बाबा बनवायचे. आता घरीच असतात. आता कारण बाहेरचे हे आलेत लूम, त्याच्यामुळे धंदा आता बंद झाला. बाबा घरीच असतात. घरी असतात. तुमचे बाबा काय करायचे? वडील म्हणजे हॉकिन्स
प्रेशर कुकर मध्ये कामाला होते बर टूल रूम मध्ये. म्हणजे तुम्हाला प्रेशर कुकरची सवय आहे लहानपणापासून. वहिनी का हसला तुम्ही? तुम्ही प्रेशर कुकर बोलले म्हणून. नाही, म्हणजे प्रेशरची असेलच सवय, नाही पण वहिनींचा स्वभाव कुकर सारखा आहे. नाही मग दुसरे 2 कुकर असतात, एक दुधाचा कुकर असतो. कुठली उपमा द्याल? प्रेशर कुकर. म्हटलं ना मी, म्हणून तर त्यांना म्हटलं लहानपणापासून सवय आहे त्यांना प्रेशर कुकरची. बरं मला सांगा, बालपण एकदम मजेत गेलं? हो. बरं, तुमचं लग्न ठरलं तर ते कसं काय हो तुम्ही सांगा ना. मग मुलगी बघितली ती सुद्धा पहिली? नाही, 18वी. रेकॉर्ड. 18वी म्हणजे इतक्या मुली बघितल्या तुम्ही? काय हो बघितलं असेल. आणि त्यांचं काय होतं माहिती, त्यांना एक तर भिवंडीची मुलगी करायची नव्हती आणि चिंचणी म्हणून डहाणू साईडला गाव आहे, तिकडची मुलगी करायची नव्हती. या लोकांनी ठरवूनच ठेवलेलं. का हो? आणि 1 मिनिट, का ते आधी विचारूया ना, मग पुढे जाऊया. बोला काय हो? काय नाही, फक्त असं यांचं मत होतं आई वडिलांचं वगैरे. हा, अंतर लांब पडतं म्हणून. हा, मग पुढे भिवंडी कुठे एवढं लांब आहे, ते तर जवळच होतं. ते आता आलं जवळ. पहिल्यापासून जवळच, एवढं कुठे लांब आहे. हा मग काय झालं वहिनी? मग काय नाही, ते 18 मध्ये मी आणि ती चिंचणच्या 2 मुली ऑप्शन होत्या त्यांना. तर शेवटी कोणती पसंत करायची, मग भिवंडीला सजेस्ट केलं पण मग त्यांनी. यांना का पसंत केलं मला सांग? बघितल्यावर पसंत पडली. कुकरचा पत्रिका आहे प्रभाव. थोडी. नाही, पत्रिका पण कुकर जोडली. तेव्हा बघता नाहीत ना. बरं मग मला सांगा, कसं जमलं तुमचं? आता सांगायला लागलं. इथे चाफेकर म्हणून आईच्या मैत्रीण होत्या, त्यांच्याकडे आईंनी सांगितलं तर ते म्हणाले की अशी अशी मुलगी आहे भिवंडीला, तर बघा तुम्ही. तर मग आईंनी कॉन्टॅक्ट केला आणि आमचे काकू आहेत मुलुंडला होत्या त्या, त्यांची बहीण भिवंडीला असते. बरं. आम्ही आईंचं करतो, कलावती आईंचं. तर त्या भजनातली माझी आई आणि त्या काकू मावशी त्यांची मैत्री, तर त्यांच्या थ्रू मग यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला. मग हे लोक बघायला आले आणि मग जमलं, पत्रिका जुळली. जमलं, छान. काय हो बरं वाटतंय ना हो, आता? हो. किती वर्ष झाली हो लग्नाला? 14 वर्ष झाली. 14 वर्ष पूर्ण झाली. वा वा वा. मला तुम्हाला विचारायचं की आता म्हणजे लग्न जमल्यानंतर लग्न ठरेपर्यंत किती कालखंड होता? केवढा 6 वेळ? महिने होते. 6 महिने. पण 6 महिन्यात दोघे एकमेकांना कधी भेटला नाही? भेटलो. हा, भेटलो मी घरी सांगून भेटला. नाही. हे रिकामे कुकर उघडायला लागले हळूहळू. हा, तुम्ही सांगा. मी ऍक्च्युली त्यावेळी जॉबला भिवंडी ठाण्याच्या मध्ये, म्हणजे काल्हेर म्हणून एरिया तिकडे होतो. आणि त्यावेळी आमच्या ऑफिसचं काम नेमकं एक्साईज ऑफिसला कधी कधी जावं लागायचं. कधी कधी नाही, ते नेहमीच जावायला लागायचं त्या 6 महिन्यात. तर पूर्वी दुसरा जायचा, लग्न जमल्यानंतर मग मीच जायला लागलो. हो. आणि मी नेमकी तेव्हा कॉलेजला होती. मी लास्ट इयरला असताना ह्यांनी बघितलं आणि मग लग्न झाल्यानंतर मग मी एक्झाम दिली. अरे वा. आणि लग्नानंतर तुम्ही? हा. पण मग तेव्हा भेटण्याचे स्पॉट कुठले तुमचे? कॉलेज. एक पहिली भेट तर आमची एक्साईज ऑफिसच्या खालीच झाले. पहिल्यांदा मला तिकडे ते भेटले. एक्साईज ऑफिस मध्ये? हा, कारण भिवंडीमध्ये मला दुसरं प्लेसच माहित नव्हते. मग मी कुठे येऊ म्हटलं, मला तुम्ही ते बोलतात मला काय नाही माहिती, फक्त एक्साईज ऑफिस माहिती आहे. म्हटलं ते कुठे आहे, तर म्हणे असं असं या स्पॉटला आहे. म्हटलं ठीक नाही, आहे. पण पहिल्यांदा भेटण्याची जी कल्पना आली ती तुमच्याकडनं आली की त्यांच्याकडून आली? ऑब्विसली त्यांच्याकडून, ते ऑफिस थ्रू आलेले ना. तुम्ही आले होते, मग तुम्ही यांना फोन केला हा. की भेटायला ये, आणि स्पॉट माहित नाही तुम्हाला एक्साईज शिवाय, हो ना? छान. मग तुम्ही तिथे भेटला. त्यानंतरची भेट? मग त्यानंतर असं बरेचदा भेटायचो. पण ते कॉलेजच्या जवळ एक वराळा देवी तलाव, तिकडे फेमस आहे तो वराळ देवीचा तलाव, खूप हो मोठा का? आहे. तिकडे शूटिंग वगैरे पण झाली आहे. अच्छा, मग तिकडे तुम्ही तिकडे हे भेटायचो. spot. कॉलेज पासून ते एकदम जवळ होतं. मग 6 महिन्यांनी लग्न झालं? हो. हो ना? स्वभाव शांतच ना? यांचा शांत आहे. म्हणजे तुमचा नाही असं तेवढा होतं? नाहीये. यांच्यात एवढा नाहीये. का हो असं या म्हणतायत तुम्हाला? खरं काय आहे? चिडचिडपणा थोडासा होतो त्यांचा? हो. कुठली कारण काय असतात साधारण चिडणे? कारण जास्त करून ते लहान मुलांची, म्हणजे मुलं मस्ती करतात, ते अभ्यास नाही करत, हेच कारण. बाकी कुठली नाही? बाकी कुठली नाही. पण बाकी आईशी माझ्याशी असं काय नसतं. नाही ना? नाही. आता या ठिकाणी या खेळात बघूया किती बक्षीस मिळवून देणार घरातले सगळे. एक एक प्रश्न विचारत जाणार, त्या प्रश्नाच्या उत्तराबरोबरच ती व्यक्ती येऊन रिंगमध्ये उभी राहणार आणि मग प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रति व्यक्ती 300 रुपयाचं बक्षीस वहिनीला मिळणार. बघूया किती जण या रिंगमध्ये उभे राहणार. या सगळ्यांमध्ये वक्तशीर कोण आहे?
म्हणजे आमच्या आई. आई या उभ्या राहा. हत्ती कोण आहे? माझा लेक. हसरं कोण आहे? खूप हसणारं कोण आहे? आमच्या लतिका ताई. आताही हसतायत त्या. त्या अशाच कायम अशाच असतात त्या. हो का? छान. गोंधळून कोण जातं एखादी पटकन काही माझी वहिनी. वहिनी. निशा वहिनी. या आतमध्ये. पुढे या पुढे या. खूप बडबड किंवा बोलणारा स्वभाव कोणाचा आहे? माझाच. जा मग तुम्ही. किती जण झाले आतमध्ये? 5. आणि प्रेमळ, खूप अतिप्रेम म्हणजे आमच्या अपेक्षा मामी. अपेक्षा मामी या. किती जण झाले? 6. भरपूर खायला कोणाला आवडतं? माझे पप्पा. अरे देवा, आज कसे येणार पप्पा? आता बघा बक्षीस द्यायचे का लेकीला मिळून? धरा ना एकमेकांना. एक पाय बाहेर आहे, एक पाय आतमध्ये या बाहेर. पप्पा व्यवस्थित. हा, झालं. रिंग वरती आली. थांबा, खेळ थांबला. बाबा तुम्ही मागे राहा. आता किती जण आहेत आत? 6. अभिनंदन. 6 जण. 6 जण त्या रिंग मध्ये होते. 1800 रुपयाचं बक्षीस वहिनींना मिळालं. अभिनंदन. नमस्कार. काय एकदम एक सुरात नमस्कार. तुम्ही नणंदबाई का? तुम्ही सांगा तुमच्या वहिनीबद्दल. माझी वहिनी स्वभावाने खूपच चांगली आहे. थोडीशी चिडते. एक तेवढं सोडलं तर आम्ही नणंद भावजे कमी, मैत्रिणी जास्त आहोत. पण थोडीशी चिडते ते काय आहे का? म्हणजे काय होते ऍक्च्युली आम्हाला राग थोडा पटकन येतो. आहे ना? हा, पेशन्स कमी आहेत. हो. बाकी असं म्हटलं तर आमचे जोडी एकदम छान आहे. आम्ही कुठेही गेलं तरी एकत्र असतो. अगदी लग्नामध्ये किंवा कोणत्याही फंक्शनला असलं तर आम्ही एकमेकींच्या जवळच असतो कायम. सासूबाई तुम्ही सांगा सुनेबद्दल. सून माझी हसरी आहे, स्वभावाने पण खूप छान आहे. आणि पाहुणे वगैरे आले तर तिला खूप आनंद होतो. कधी जातील असं? नाही आले म्हणून तिला आनंद आले होतो. म्हणून, आले हो. आणि वेगवेगळं असं जेवण करायला खूप असं आवडतं. पण काय स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? बदल म्हणजे ही चिडचिड आहे ती कमी करायला पाहिजे. बर. आणि सकाळी लवकर उठत नाही. बरं, मुलाबद्दल सांगा हो तुमच्या जरा. मुलगा माझा खूपच छान आहे, स्वभावाने शांत आहे. आपला तो बाब्या. नाही. बरं तुम्ही सांगा, मिस्टरांकडून 3 अपेक्षा कुठल्या? ते मी जेव्हा काय सांगत असते तेवढं ते पूर्ण त्यांचं माझ्याकडे लक्ष नसते. तर थोडंफार त्यांनी माझ्याकडे लक्ष द्यावं. काय खरं आहे? लक्ष देतो खूप जास्त. अगदी सांगण्याची काय गरज आहे? नाही, पण त्यांचं लक्ष नसते. मी जेव्हा काय बोलते ना तेव्हा त्यांचं माझ्याकडे अजिबात लक्ष नसते. त्यांचं म्हणणं आहे की मुद्द्याचं ऐकतो, नंतर कुठे ते निबंध ऐकत बसतो. तर निबंध नाही, पण एरवी पण मी कधी काही सांगत असते ना त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालेल. बरं, दुसरी अपेक्षा? मला ना गोव्याला जायचंय. काय? जवळच आहे, जास्त काही लांब नाहीये. हा, घेऊन जाणार. घेऊन जाणार आहे. तिसरी अपेक्षा? लंडनला जायचंय दीराकडे. माझा दीर लंडनला असतो. हो, ते पण घेऊन जाणार विमानाने. जरा 2 वर्षानंतर. लंडनला विमानाने जायचंय म्हणजे काय एसटीने जाते? हा? नाही म्हणजे विमानाचा प्रवास करायची इच्छा आहे. मग कळलं का हो? घेऊन जाते ना. हा? तुमच्या 3 अपेक्षा सांगा. सगळ्या गोष्टीमध्ये थोडासा उशीर जास्त होतो तिचा. बोला, काय म्हणणं आहे? हो, खरी गोष्ट आहे. दुसरी अपेक्षा? कुठे काय समजा जायचं असेल फिरायला, 2-4 दिवस जाण्याचा प्रोग्राम आहे, 8 दिवस आधी ठरलेला आहे, तरी सुद्धा बॅग भरायचं काम 1 दिवस आधी, ते पण रात्री 12 वाजता सुरुवात. ती जर आधी सुरुवात करून ठेवावी. 2 वर्षांनी लंडनला जाणार आहात. उद्यापासून आतापासून ते कपाटच ढकलत एअरपोर्ट पर्यंत घेऊन जा. तिसरी अपेक्षा? तिसरी अपेक्षा त्यांनी बाईक आणि कार शिकावी. अरे वा, गाडी शिकावी. काय हो, चला, तिसरी अपेक्षा मान्य होणार आहे. आणि आता यानंतर पुढच्या खेळात धावपळ किती होणार ती बघूया. आणि 2 मिनिटामध्ये तेवढ्या वस्तू आणून देणार का तेही बघूया. वेळ 2 मिनिटाची. शर्वरीची गुलाबी टोपी वेळ सुरू झाली. बास्केटमध्ये. लवकर लवकर. आईचा फोन बेडरूम मध्ये लवकर. बडीशेप मांडणीत. 40 सेकंद झाले. लवकर. सापशिडीचा खेळ.
मांडणीमध्ये सापशिडीचा खेळ ते एक झालं. मिनिट स्वराचे पूर्ण झालं. हेलिकॉप्टर कपाटामध्ये ते चॉकलेटी कपाटात ना. 50 सेकंद राहिले. लवकर लवकर खाली खाली तिसऱ्या कप्प्यात लवकर जाऊ दे. नसेल तर आयलाइनर आणा ड्रेसिंग टेबल मध्ये. 20 सेकंद राहिले. लवकर 10 9 सूपचा चमचा मांडणीतला काचेच्या चमचा काचेच्या सात. ग्लासाच्या इकडे लवकर. 6 5 4 3 2 रांगोळीची जाळी 1 वेळ कपाटाखाली संपली. आपल्या सगळ्यांना माहितच आहे 3 6 आणि 9 हे 3 टप्पे खूप महत्वाचे असतात. बघूया कुठल्या कुठल्या वस्तू आणल्यात. सापशिडीचा खेळ, 1 शर्वरीची टोपी, 2 सूपचा चमचा, 3 आईचा मोबाईल, 4 बडीशेप, 5 आयलाइनर आयलाइनर. आयलाइनर 6. चला 2 बक्षिसं वहिनींना मिळाली. अभिनंदन. 3 वस्तूंसाठी झी मराठीकडून ही चिंच पेटी तुम्हाला थँक्यू आणि 6 वस्तूंसाठी हे मोत्याचे तोडे थँक्यू झी मराठी. थँक्यू केपराकडून ही भेटवस्तू तुम्हाला. अभिनंदन. थँक्यू. आणि आता बघूया कोण जिंकणार पैठणी. पंढरपूरच्या यात्रेत हरिनामाचा गजर. अविनाश रावांचं नाव गेलं, अश्विनी सदैव हजर. आंब्यात आंबा हापूस आंबा मित्रांचे नाव घेते थोडा वेळ थांबा. आणि आता पैठणीच्या खेळात कोण पैठणी जिंकणार ते आपण बघणार. त्यासाठी एक चिठ्ठी मीच काढणार. नाव आहे कुसुम घोडके. नाव सांगा. कुसुम रमेश घोडके. चिडताय कशाला माझ्यावर? घाबरलो मी. चिडलं ना हो, तुमच्यावर कसं चिडणार. नाही नाही बरोबर. कुठे राहता तुम्ही? मी सावरकर नगरला, सावरकर नगरला. गोकर्ण बंगल्यामध्ये. हो बरं. आज तुमची चिठ्ठी येईल असं वाटलं होतं का मावशी? नाही, कसं काय आली? मला शंकाच नाही. कशी आली? मी बोलले तरी या बोलल्या तुमचीच येणार, तरी बोलले नाही येणार. कोण बोलल्या? या ताई बोलल्या तुमचीच बरं. येणार, काय? तर मी म्हणलं नाही येणार. त्यांना आता असं वाटतंय का बोलले मी. बरं वाटतंय की मला नाही? वाटत पण नव्हतं, मला खूप बरं वाटलं. घरी कोण कोण असतं? मी असते, माझी मुलं असतात. तुम्ही असता का हो, घरी? 4 मुलं आहेत मला. अरे वा. 4 सुना आहेत. वा. कुठे आहेत सगळ्या? त्या इथे सावरकर नगर मध्ये. तिथंच ठेवून आला? त्या नाही आल्या. नाही बरं झालं म्हणून तुमची चिठ्ठी आली. हो की नाही माऊली? टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पैठणी. मधोमध बाकडा ठेवलेला आहे. बाकड्यावरती प्लास्टिकचे चेंडू आहेत आणि 2 टप्पे आहेत. मधल्या टप्प्यावरती प्लास्टिकचे चेंडू आहेत. हिरव्या रंगाचा जो भला मोठा चेंडू आहे तो चेंडू इथे एक टप्पा पडून बाकड्यावरती असलेल्या चेंडूला त्याचा स्पर्श होणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर पुढच्या बास्केटमध्ये जाऊन जर ते चेंडू गोळा झाले तर 1 गुण मिळणार. प्रत्येक चेंडूला 1 गुण. आणि जर का ते चेंडू मागे आले आणि दुसरा एक टप्पा तयार केलेला आहे त्या टप्प्यावरती राहिले तर 2 गुण मिळणार प्रति चेंडू. दोघींनाही 10-10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला टाळ्या वाजवूया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. 10 संधी आहेत दोघींनाही. रेषेच्या मागे उभे राहा आणि खेळ खेळा. एक आणखी एक संधी आहे. थांबा. 10 संधी झाल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. अभिनंदन. आणि इथे 2 आहेत म्हणजे हे 2 17 आणि याचे 2 19 आणि हा 1 21 21 गुण.
या वहिनींची गुणसंख्या आहे 21. आता 10 संधी आई तुमच्यासाठी. जबरदस्त. अभिनंदन. ही भेटवस्तू झी मराठीकडून तुम्हाला घरी जाऊन 4 सुनांपैकी कोणाला द्यायचंय त्याला द्या. तिला द्या. उपविजेत्या ठरल्या घोडके आई. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या मेस्त्री वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. भोलेनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ठाणा या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथे संपवून पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.